नगरमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी भागवत कराड आणि अतुल सावे यांच्या कारला घेराव घातला। उमेदवारी न दिल्यामुळे इच्छुक उमेदवार नाराज आहेत। प्रशांत भदाणेंना तिकीट नाकारल्यामुळे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। छत्रपती संभाजीनगरात भाजपमधल्या कार्यकर्त्यांची नाराजी दुसऱ्या दिवशीही दिसून आली आहे। एबी फॉर्म न मिळाल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही प्रचंड नाराजी आहे। सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेतली। माजी मंत्री भागवत कराड आणि मंत्री अतुल सावेंच्या वाहनांना घेराव घालत नाराज कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। इच्छुक उमेदवारांनी घटनास्थळी गोंधळ घालत अंगावरती पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। कराड यांच्या गाडीला घेराव घालत संतप्त कार्यकर्त्यांनी गाडी अडवली। गाडीवरती काळही फासलं। गाडीवर संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोही आपटण्यात आला। संतापलेले कार्यकर्ते प्रशांत भदाणेंनी न्याय मिळाला नसल्याचं म्हणत संताप व्यक्त केलाय। हे सगळे उद्घाटनला होते यांना लाज वाटायला पाहिजे हो। यांना देव माफ करेल का? देवा भाऊ माफ करतील का? या कराडला देवा भाऊ माफ करतील का? हे बघा, कार्यकर्ते असतात अनावर पक्ष एकाच वेळी सगळ्यांना संधी देऊ शकत नाही। अनेक सक्षम उमेदवार पक्षाचे असतात आणि त्याच्यामुळे जे काही सिस्टीम निकष दिलेत त्यामध्ये विजयाची शक्यता पाहून उमेदवारी दिली जाते। भारतीय जनता पक्ष हे वापरून घेऊन त्यांचा वापरा आणि फेका असं त्यांचे धोरण आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज कार्यकर्ते संजय शिरसाट यांच्या घराबाहेर जमले होते। नाराज कार्यकर्त्याने शिरसाटांच्या घराबाहेर ठिय्या दिला। प्रभाग क्रमांक 20 मधील सुनील सोनवणे समर्थकांसह आंदोलनाला बसले होते। इम्तियाजलीचा मोर्चा निघाला तर 5 पैसे नाही घेता आम्ही काम केलंय। अहो कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही पक्षातला मोर्चा असेल, कुठलंही काम असेल, उमेदवारी विधानसभेचं समजा जे काम असेल त्यात आम्ही पैसे घेतले नाही। डीपीडीसीतून फंड घेतला नाही। अहो मी 5 वेळा डीपीडीसी मेंबर होतो, मला सगळं कळतं डीपीडीसी, पण मी साहेबांना ताणी द्यायसाठी मी 5 पैसे मागितले नाही। एक तिकीट मागितलं हो, अहो एक तिकीट मागितलं, तिकीट मागितलं तिकीट, आणि ते तिकीट कोणाला दिलं? भाजपमधून आलेला आयात माणसाला, म्हणजे ही त्रिमक तोपेनं मॅच फिक्सिंग केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची फसवणूक झाली असा आरोप प्रताप सरनाईकांनी केलाय। घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपनं घ्यावी असंही सरनाईक यांनी म्हटलं। तर अशा प्रकारे एकमेकांवर फसवणुकीचं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं दरेकर यांनी म्हटलंय। प्रत्येक ठिकाणी बघा वेगवेगळे असतात। आता मुंबई असू द्या, ठाणे असू द्या, कल्याण असू द्या, चांगले निर्णय झालेले आहे वसई विरारमध्ये वगैरे, पण काही ठिकाणी फसवणूक झालेली आहे। आता मीरा भाईंदरमध्ये आमची सुद्धा फसवणूक झालेली आहे। संजय शिरसाटांची तिकडे फसवणूक झालेली आहे, योग्य नव्हे। शेवटी युतीमध्ये जात असताना सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतली पाहिजे। मला वाटतं आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत। आमच्यासारख्या जबाबदार नेत्यानं उणीदिणी काढणं त्या ठिकाणी योग्य नाहीये। जेवढं म्हणून एकत्रित करण्याचा प्रयत्न तेवढा केलेला आहे। जिथे त्या ठिकाणी काही इश्यू असतील तर त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या असतील। मला वाटतं अशा प्रकारे एकमेकांवर फसवणुकीचं वक्तव्य करणं हे महायुतीच्या हितासाठी योग्य नाही आहे। कारण उद्या त्यांनी असं वक्तव्य केलं, आमच्याकडून आलं तर मला वाटतं कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये विसंवाद होईल। उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू असं वक्तव्य कृपाशंकर सिंग यांनी केलंय। मीरा भाईंदरसह 29 पालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल असं कृपाशंकर सिंग म्हणाले। त्यांच्या या वक्तव्यानं नवा वाद सुरू झालाय। हम इतना नगरसेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। मीरा भाईंदरमध्ये इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर बसेल असं वक्तव्य भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी केलंय। कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद उफाळून आलाय। कृपाशंकर सिंहांचं वक्तव्य मराठी माणसाला अपमानित करणार असल्याचं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे। मीरा भाईंदर में आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, तो इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगरसेवक चुन देंगे
कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची एवढी हिंमत, म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? असं जर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बोललो तर काय होईल? या कृपाशंकर सिंग यांची जीभ छाटली पाहिजे, हे मराठीपण घालवण्याचं कटकारस्थान आपण उधळून लावा। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी याआधीच महापौर पदाबाबत भूमिका स्पष्ट केल्याचं दरेकरांनी म्हटलंय। माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी स्पष्ट भूमिका अनेकदा केलेली आहे। पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न आहे। पण मुंबई आणि आसपासचा परिसर हा कधीही जात आपला भाषावाद कधी सहन करत नाही। दरम्यान परप्रांतीय नगरसेवकांचा टक्का वाढवण्याचा यांचा प्रयत्न असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। कृपाशंकर सिंहांना मी एवढंच सांगेन, उत्तर भारतीय महापौर होईल असं तुम्हाला वाटत असेल आणि नाही झालं तर तुम्ही राजकारणातून बाहेर होणार का? मी परत खात्रीने सांगतो, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार। तुम्ही मतलब डिव्हिजन करू नका। हा मराठी समाज किंवा उत्तर भारतीय महाराष्ट्रामध्ये राहणारे आम्ही सगळे मतलब मराठी आणि हिंदीमध्ये कुठे फरक करत नाही करणार पण। पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 165 उमेदवार लढणार असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं। तर पुण्यासंदर्भामध्ये शिंदे फडणवीसांसोबत चर्चेनंतर निर्णय होईल असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। पुणे महापालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं पुण्यात 145 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत। त्यामुळे आता माघार नाही असा पवित्रा रवींद्र धंगेकरांनी घेतलाय। पुणे महापालिकेतील 41 प्रभागांपैकी 37 प्रभागात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत। भाजपने देखील शहरातील 41 प्रभागातील 165 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत। एकीकडे अर्ज छाननीनंतर भाजप सेना युतीवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते, मात्र रवींद्र धंगेकर स्वबळावर लढण्यासाठी ठाम आहेत। बॉम्ब फोडलेला आहे, बॉम्ब फोडलेला कोण आता त्याचे चिंध्या गोळा करणार? आता सगळे लढणार, 165 लढणार। उरलेल्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहे। एका वाईट विकृतीच्या विरोधात, ज्यांनी समाजाला लुटून खाल्लं, धुवून खाल्लं, समाजामध्ये चुकीच्या पद्धतीनं राजकारण समाजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध माझ्या मुलाला मी उभं केलेलं आहे आणि माझी लढाई थांबणार नाही। तुम्हाला माहिती आहे, युती सगळीकडे होईल, पण मी तुम्हाला होतो युती होणार नाही माझ्या मुलाच्या वार्डात। रवींद्र धंगेकरांनी स्वतःच्या मुलासाठी आणि पत्नीसाठी प्रचारही सुरू केला। धंगेकरांनी प्रभागातल्या मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या। मी नीलमताई गोरेंशी चर्चा केलेली आहे। या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील, फॉर्म ठेवायचं की नाही। जी काय आपल्याकडे स्टेटमेंट दिली जाते ती आपण अधिकृत मानू नये। ज्यावेळी शिंदे साहेब शिवसेनेच्या वतीनं भूमिका स्पष्ट करतील। कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते। उपमुख्यमंत्री शिंदे नाराज आहेत की मग आजारी आहेत असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला। वैयक्तिक कारणामुळे शिंदे बैठकीला आले नाहीत अशी माहिती उदय सामंत यांनी दिली। कॅबिनेटची बैठक होती आणि त्या बैठकीला आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे आणि तब्येतीमुळे उपस्थित नव्हते। त्याच्यामुळं पहिल्यांदाच ब्रेकिंग होण्याच्या अगोदर मी त्याचा खुलासा केलेला आहे। 15 ठिकाणी युती झाली आहे, 14 ठिकाणी त्या ठिकाणी युती झाली नाही, पण मुंबई नागपूर मोठ्या ठिकाणी त्या ठिकाणी युती झालेली आहे। त्यामुळे मला वाटत नाही की एकनाथजी आज त्याच्यामुळे नाही आले। माझं म्हणणं एवढंच आहे की आजच्या बैठकीचा, आजच्या एकनाथजी न येण्याचा या युतीचा काही संबंध नाही। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। भाजप 3 आणि शिंदेंच्या शिवसेनेचे 2 एबी फॉर्म बाद झाले। प्रभाग 24 मधील महायुतीच्या 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झाले। अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर हे 5 एबी फॉर्म जमा झाले होते। यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता। त्यामुळे आज छाननीमध्ये हे फॉर्म बाद ठरवण्यात आले। एबी फॉर्म बाद झाल्यामुळे या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे। महापालिका निवडणुकीच्या निकालाआधीच भाजपचे 6 उमेदवार विजयी झाले। कल्याण डोंबिवलीमध्ये रेखा चौधरी, आसावरी नवरे यांची बिनविरोध निवड झाली। रंजना पेंडकरांचा देखील कल्याण डोंबिवलीमधून बिनविरोध निवड झाली आहे। धुळ्यामध्ये उज्ज्वला भोसले तर पनवेलमधून नितीन पाटील बिनविरोध झालेत। फडणवीसांकडून बिनविरोध विजयी उमेदवारांचं अभिनंदन करण्यात आलंय। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले।
कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 18 मधून रेखाताई चौधरी बिनविरोध निवडून आल्या, तर डोंबिवलीमध्ये प्रभाग क्रमांक क मधून आसावरी नवरे बिनविरोध निवडून आल्या. बिनविरोध निवड झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांनी अभिनंदन केलं. तुम्हाला आणि नवऱ्याताई तुम्हाला दोघींना खूप खूप शुभेच्छा आणि खूप अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय श्रीराम आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उघडलं विजय ही विजय आहे. डोंबिवलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभाग क्रमांक 26 मधून भाजपचा तिसरा उमेदवार जिंकलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या ठिकाणी रंजना पेणकर बिनविरोध निवडून आल्या. पनवेलमधल्या प्रभाग क्रमांक 18 मधून सुद्धा भाजपचे उमेदवार नितीन पाटील हे बिनविरोध निवडून आले. तर धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजितराजे भोसले या सुद्धा बिनविरोध निवडून आल्या. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं उज्ज्वला भोसले बिनविरोध निवडून आल्या. धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची आणखी एक जागा बिनविरोध झाली आहे. प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपच्या ज्योत्सना प्रफुल्ल पाटील या बिनविरोध निवडून आल्या. तर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये शिवतीर्थावर 2 तास चर्चा पार पडली. प्रचाराची रणनीती, सभांचं नियोजन ठरवण्यासाठी ही भेट झाली. मुंबईमध्ये 3 तारखेपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे. दरम्यान एमएमआर रिजनमधील सभांच्या प्रचाराच्या नियोजनाची जबाबदारी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर देण्यात आली आहे. ठाकरेंच्या सेनेकडनं अरविंद सावंत, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, तर मनसेकडनं संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई प्रामुख्यानं प्रचारसभा आणि रॅलीमध्ये सहभागी होतील. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये भर दिवसा झालेल्या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झालाय. बंटी जहागीरदार याचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे. पुण्यातील जर्मन बेकरी साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत केल्याचा बंटी जहागीरदार याच्यावर ठपका आहे. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये गोळीबारामध्ये बंटी जहागीरदार याचा रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला आहे. भर दिवसा या ठिकाणी गोळीबार करण्यात आला. यामध्ये बंटी जहागीरदार याचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. तर याचा सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे. तर बाईकवरून जात असताना काही अज्ञातांनी हा गोळीबार केलेला आहे. तर या सीसीटीव्ही मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. तर रेकी करतानाचे हे व्हिज्युअल्स आपण या ठिकाणी पाहतोय. रेकी करून या ठिकाणी त्यानंतर हा गोळीबार करण्यात आलेला आहे.